छत्रपती शिवाजी महाराज नेमके कसे दिसत होते, त्यांचं खरं चित्र नेमकं कोणतं, याचं गूढ हांडेंनी या मुलाखतीमध्ये पुढारी न्यूजवरती उलगडून सांगितलं. बघूयात त्याबाबतचा हा रिपोर्ट. शिवाजी महाराज यांचं मूळ चित्र कोणतं? ही लागोपाठ बनवलेली चित्र आहेत. बरं. मूळ चित्र हे जे मुंबईच्या म्युझियममध्ये आहे, हो. त्याच्यानंतर विट्सन कलेक्शनमधलं चित्र हो. आणि हे स्वतंत्र चित्र जे आहे बरं. याचं कलेक्शन जर्मनमध्ये झालं आणि जर्मनमधून ते हॉलंडमध्ये पोहोचलेलं आहे आणि हॉलंडच्या आज म्युझियममध्ये आहे ते. महाराजांचा जिरेटोप नक्की कसा होता? आता याच्यात तुम्ही चित्र पाहत असाल, हो. ह्या चित्रात जिरे हा शब्द नाहीच आहे मराठीत. अच्छा, झिरे टोप असं झिरे शब्द नाही. जिरे शब्द नाही. बरं. तर तो जरी आहे. जरी. बरं. जरी पटका. आणि नंतर तो ज्या वेळेला पेशव्यांची पगडी आली त्यावेळेला ती बनलेली पगडी डोक्यात अडकवायचं सुरू झालं, तसं शिवाजी महाराजांचं नव्हतं. अच्छा. महाराजांनी केस कधीच का काढले नव्हते? त्यांचे केस रचना प्रथम त्यांची समजून घेतली पाहिजे. हो. कारण त्यांची केस रचना ही संपूर्ण केस त्यांनी कधी काढलेले नव्हते. त्यांच्या घराण्यात प्रथा होती. मालोजी राजांनी ज्या वेळेला पीर साहेबांना म्हणजे पीर शहा म्हणून जे काही सुफीपंथी हे होते त्यांच्यापासून शहाजी आणि त्यांचे सरफोजी आणि दुसरं जे दोन मुलं झाली शहाजी आणि सरफोजी, तर त्यांची नावच शहाच्या म्हणण्यानुसार मुस्लिम याच्या सुफी पंथाप्रमाणे ठेवली. आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा जन्म आणि त्यांच्या घराण्यातली जी चाल होती, तर एकतर ते देवीचे भक्त होते. हो. भवानीचे भक्त असल्यामुळे केस न काढणं ही पूर्वीपासूनची प्रथा एक सुद्धा जी सरदारांमध्ये सुद्धा चालू केलेली त्यांनी चालू ठेवली, की माणसाचा जन्म असतो तर त्याच्यात केस वगैरे काढायचे नसतात असं देवीच्या याच्यात आहे. पण तेच सुफी पंथांमध्ये आहे की शरीरावरचा कोणताही केस असं हे करायचे नाही. तर त्याप्रमाणे शिवाजी महाराज असे हे केस मागून वर घ्यायचे आणि ती सततची लहानपणापासूनची सवय असल्यामुळे त्यांच्या मागेचे जे केस आहेत ते कधीच खांद्यावर दिसत नाहीत. ज्या वेळेला सोडले त्याचं चित्र कधीच कोणत्या याच्यात आलेलं नाही. तर ते वरती बांधून ते डाव्या हाताला घेणं, उजव्या हाताला नाही, डाव्या हाताला घेणं हे ह्या चित्रावरून सिद्ध होतं. अच्छा. हां. आणि जो प्रथम पटका बांधायचा, प्रथम फेटा बांधायचा आणि याच्यावर तो जरीचा पटका असायचा. अच्छा. त्याला जरी फेटा घट्ट राहावा म्हणून बांधलेला तो पटका. अच्छा. हा. आणि तो जरीचा असायचा. बरं. महाराज कपाळावर त्रिपुट आणि गंध काढत होते का? तुम्हाला कुठेही त्रिपुट दिसणार नाही. आणि तसं असेल तर त्यांनी त्या याच्या चित्रात दाखवलं असतं. हो. तुम्ही ज्या वेळेला हे करता, प्रदर्शन करता स्वतःच्या याचं, तर ते हे सगळं तुमचं असतं. परंतु चित्रकार जे आहेत त्यांनी त्या काळी काढलेलं त्यांचं इम्प्रेशन जे आहे ते इथे दाखवलेले. आता त्याबाबत पुढे चित्रकारांना स्वतंत्रता असते, जशी लेखकाला तुम्ही भाषांतराची हे देता क्रिएटिव्ह फ्रीडम, तसं चित्रकार आपलंही काहीतरी निशाणी सोडण्याचा प्रयत्न करतो. तसं ते त्यांच्या ड्रेसवरती आहे. महाराजांनी कधी स्वतःचं चित्र काढून घेतलं का? नाही. मराठेशाहीमध्ये आणि म्हणजे त्यावेळेला मराठ्यांची अवस्थाच नव्हती चित्र काढून घेण्याची. कारण तो जो प्रकार होता, मराठ्यांचा इतिहास पाहिल्यानंतर किती मराठ्यांनी स्वतःची चित्र काढून घेतलेली आहेत असं जर पाहिलं तर त्याच्यात इंग्रज काळ येतो. म्हणजे जे काही संस्थानिक होते बाकीचे नाही. पण त्याच्या अगोदर इव्हन संतांच्या काळापासून आपण जर पाहिलं, ज्ञानेश्वर महाराजांच्या काळापासून तुकाराम महाराजांचं एक फक्त शिल्प त्यांच्या भावाने स्वतः काढून घेतलेलं आहे, जे भांगिरी डोंगरावरती. तसं काही शिवशाहीच्या काळात झालेलं नाही. किंवा त्या काळामध्ये चित्र काढून घेणं हा विचारच नाही. विचारच नव्हता. कारण त्यावेळेला लढाई आणि स्वातंत्र्य आणि प्रत्येकाच्या खाली. आता हुजरेगिरीचा जो काही इतिहास आहे त्याच्यात म्हणजे जुन्या काळचे मूर्ती काढणं, सौंदर्य काढणं, त्याचे अजंठा, वेरूळ, कार्ला वगैरे इथे तुम्हाला शेतकऱ्यांचे पोर्ट्रेट दिसतात ना, कोरलेले आहेत.
तुम्हाला चित्र काढणं हा प्रकार नव्हता, परंतु मूर्तिकलेमध्ये एखादी प्रतिमा काढणं ही प्रथा महाराष्ट्रात होती.